हेलो दोस्तों, कैसे हो आप सभी लोग। आज हम देखने वाले हैं मराठी का फर्स्ट एंड सेकंड यूनिट में सभी पोएम्स का एप्रिसिएशन, जो कि प्रस्तुत कवितेतील कृती पूर्ण करा, ऐसा क्वेश्चन आता है और 2 कविताएं दी जाती है। उसमें से हमें कौन सी भी एक कविता का एप्रिसिएशन लिखना होता है। वो 5 मार्क के लिए होता है, इसलिए ये बहुत महत्वपूर्ण है। स्कोरिंग है एप्रिसिएशन। तो चलो देखते हैं कैसे लिखना है, कैसा क्वेश्चन आता है और हमें कैसे अधिक अंक प्राप्त करने हैं। लेकिन शुरू करने से पहले लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूर कीजिए। चलिए, यह संत वाणी में से पहली कविता यानी अंकिला मी दास तुझा, इसके एप्रिसिएशन दिया गया है। कविते संबंधित कृती सोडवा। अंकिला मी दास तुझा। प्रस्तुत कवितेची कवी संत नामदेव। कवितेचा विषय परमेश्वराच्या भेटीची तीव्र इच्छा। सरळ अर्थ, अग्नीच्या तडाख्यात सापडलेल्या बाळाला पाहून त्याची दयाळू आई त्याला वाचवण्यासाठी धाव घेते, तसेच तू माझ्यासाठी धाव घेतोस। 4. कवितेत आवडण्याचे व न आवडण्याचे कारण। हा अभंग मला आवडला कारण अगदी छोट्या उदाहरण देऊन नामदेवांनी आपला भाव व्यक्त केला आहे। छोटे चरण वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवले आहे। प्रस्तुत शब्दांचा अर्थ: काज काम, सवे लगेच, पाडस हरणीची पिल्लू, धेनु गाय। सभी पोएम के लिए हमें यही पॉइंट करके रखने हैं। इसके बाद संतवाणी में से ही दूसरी कविता यानी अभंग योगी सर्वकाळ सुखदाता। प्रस्तुत कवितेची कवी संत एकनाथ। कवितेचा विषय सर्वकाळ सुख देणारा योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ: आपल्याला योगी पुरुषाच्या सहवासात राहिले पाहिजे, त्याचबरोबर पाणी योगी पुरुषाप्रमाणे आपणही परोपकारी असायला पाहिजे, हा मोलाचा संदेश कवितेत दिला आहे। आवडण्याची व नावडण्याचे कारण। कविता आवडण्याचे कारण: योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दिलेले सर्व दृष्टांत अतिशय समर्पक आहेत। संत एकनाथांनी ही अभंगवाणी मला परोपकारी होण्याची शिकवण देते। इसके बाद प्रस्तुत शब्दांचा अर्थ: उदक यानी पाणी, मधुर गोड, तृषित तहानलेला, शाळणे धुणे। इसमें प्रस्तुत ओळींचा सरल अर्थ, हमें कौन सा भी पंक्ति आ सकती है उसका हमें अर्थ लिखना है। हमने सभी पोएम्स किए तो 5 मार्क आपके फिक्स है। इसके बाद 2 दिवस यह कविता है। कविता 2 दिवस। कवी नारायण सुर्वे। विषय कामगाराच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण। 2 ओळींचा सरळ अर्थ: अनेक वेळा चंद्र आला, चांदणे पडले, सारे चमले, काही रात्र आनंदमय गेल्या, बाकीचे सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजेच भूक शमवण्यात व पोटापाण्याचा चिंता करण्यात गेला। संदेश: जीवन कितीही खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा, प्रयत्न करत राहावे, जीवन सकारात्मक जगण्याची ताकद ही कविता देते। आवडण्याचे कारण: कामगाराविषयी योग्य व परखड चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते। कामगारांच्या जीवनाचा खडतर प्रत्यय अनुभव येतो व जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते, म्हणून ही कविता आवडते। शब्दांचा अर्थ: जिंदगी आयुष्य, दारिद्र्य दैन, रात्र रजनी, गहाण तारण। अगर आपको अगले पोएम का एप्रिसिएशन चाहिए तो इस चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब कीजिए, अपने दोस्तों के साथ